जय जय रघुवीर समर्थ। गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी। मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 180 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या थोरल्या देवाची संकल्पना आपल्या समोर ठेवली। समर्थ म्हणतात, तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले, तया देव रायासी कोणी न बोले। जगी थोरला देव तो चोरलासे, परंतु काय गुरु वीण तो सर्वथा हीन दिसे। या तिन्ही लोकांना ज्या या परमात्म्याने निर्माण केलं, ज्याला समर्थांनी थोरला देव म्हटलं, हा थोरला देव शोधण्याची स्वाभाविक वृत्ती जीवांमध्ये आपल्याला आढळूनच येत नाही। आपण ज्याला देव मानतो, जिथं आपली कामना पूर्ण होते, त्यालाच आपण परमात्मा समजून बसतो। समर्थ म्हणतात, यामध्ये खरी अडचण ही आहे की हा थोरला देव कधीच जीवाला कळू शकत नाही। याचं कारण गुरु वीण तो सर्वथा हीन दिसे। सद्गुरूच्या कृपेशिवाय, सद्गुरूच्या अधिष्ठानाशिवाय या ब्रह्मांडामध्ये अणुरेणूंमध्ये व्याप्त असलेला आणि त्याच्याही पलीकडे अनंत अनंत पसरलेला असा हा परमात्मा गुरु कृपेशिवाय जीवाला कधीच प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून तर आपण हनुमान चालिसेमध्ये हेच म्हणतो ना की श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। माझ्या या मनरूपी दर्पणाला गुरुचरण रजाने मी साफ करतो, स्वच्छ करतो। श्री महाराजांना एकदा एकाने विचारलं की जीवनामध्ये सद्गुरूची गरज काय आहे। खरोखर हा प्रश्न आजच्या काळामध्ये देखील अनेक इंटलेक्ट, सो कॉल्ड इंटलेक्ट मलाही विचारत असतात की गुरुशिवाय परमार्थ करता येत नाही का? जर राम नामच घ्यायचं असेल तर ते आपण देखील घेऊ शकतो ना, मग त्यामध्ये गुरुची काय गरज आहे? सज्जनो, या भक्ती मार्गामध्ये गुरुची अनिवार्यता ही गुरु केल्याशिवाय कळू शकत नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे गुरुची आवश्यकता काय आहे? श्री महाराज म्हणतात, मी दुसरीकडून तुम्हाला काय आणून देणार? तुमच्याच आतमध्ये असलेल्या हृदयरूपी आरशावरची मी धूळ केवळ साफ करतो, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं प्रतिबिंब स्वतः पाहता येईल। पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। हे ज्ञान आपलं आतच आहे, हे आत्मस्वरूप आपल्या आतच आहे, हा थोरला देव आपल्या आतच आहे। पण या मनाच्या मलिनतेमुळं आम्हाला या थोरल्या देवाचं दर्शन होऊ शकत नाही। गुरुचं कार्य आहे चित्त शुद्धी करण्याचं। तो साधकाला साधन देऊन, भक्ती मार्गाला लावून त्याच्या चित्ताची शुद्धता करवण्याचं एक कॅटॅलिस्ट, संप्रेरक असा शब्द आहे मराठीमध्ये त्याला, तो संप्रेरक ठरतो। या कॅटॅलिस्ट मुळे चित्त शुद्धीची प्रक्रिया घडत राहते।
या चित्तामध्ये पुन्हा पुन्हा जेव्हा मलिनता येते, तेव्हा गुरुराया आपल्या करुणेच्या आधाराने आम्हाला पुन्हा मार्ग दाखवतो, पुन्हा उभं करतो, नैराश्य झटकून पुन्हा साधन मार्गावरती प्रवृत्त करतो आणि एका टप्प्यावरती गुरुकृपेने ही चित्तशुद्धी होताच तो भगवंत जो आमच्याच अंतरंगात आहे, जो आमच्याच हृदयात आहे, तो आम्हाला प्राप्त होतो. मग समर्थ म्हणतात, ही वस्तुस्थिती नाही का हो, की जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. गुरु हा अनिवार्य घटक आहे. गुरुशिवाय भक्ती नाही, गुरुशिवाय साधन नाही, गुरुशिवाय चित्तशुद्धी नाही. पण इथं खरा एक प्रश्न जो आजच्या काळामध्ये या 2026 मध्ये आमच्यापैकी अनेकांना भेडसावतोय की गुरु म्हणजे मग नेमकं कोण? कारण आजच्या काळात आपण बघतोय गुरु या शब्दाला खरोखर पायमल्ली करावी अशा काही व्यक्तित्वांना या समाजामध्ये हे गुरुपद दिलं गेलंय. सध्याचे पेपरचे रकाने या अशा भोंदू बाबांच्या, या अशा भोंदूगिरी करणाऱ्या लोकांच्या मुळं भरून उरलेले आहेत. त्यामुळे समाजात जसं आपल्याकडे एक म्हण आहे ना, की वाळल्याबरोबर ओलं देखील जळतं, त्यामुळं समाजामध्ये जे खरं तर अत्यंत शुद्ध आहेत, सात्विक आहेत, अशा गुरूंच्या विषयी देखील समाजात साशंकता निर्माण होते. लोक त्यांच्याकडे देखील प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागतात. यामध्ये खरं तर गुरु तत्वाला आपण दोष देण्यापेक्षा एखाद्या साधकाने आपला गुरु नेमका कसा निवडावा यावरती देखील थोडासा विचार केला पाहिजे. बघा, आपल्याकडे मंदिरामध्ये आपण छान प्रदक्षिणा करतो देवाला. मला असं वाटतं की भगवंत देखील बऱ्याचदा म्हणतो की बाबांनो, मला सगळ्या बाजूनी एकदा नीट बघून घ्या, माझं अवलोकन करा, नीट तपासून घ्या, पारखून घ्या. आपल्याकडे कसं आहे माहिती का, एखाद्याला गुरुत्व द्यायला देखील आम्ही कधी वेळ लावत नाही, त्याला नीट तपासून घेत नाही. आणि त्याला एकदा गुरुत्व दिलं आणि जर थोडं जरी मनाविरुद्ध काही झालं, थोडी जरी साशंकता आली, की आपण लगेच त्या माणसाला गुरुपदावरून ओढायला देखील तयार होतो. जरी जीवनामध्ये आपला गुरु हा आपल्या पूर्वसंचिताने येतो हे जरी खरं असलं तरी सज्जनो, आज या सो कॉल्ड विज्ञानवादी जगामध्ये अंधश्रद्धा देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला चाललेली दिसते. ज्यांचे पगार लक्षावधी रुपये आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या डिग्र्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत, ते देखील कुठल्या ना कुठल्या तरी भोंदू बाबाच्या नादी लागलेले आपल्याला दिसतातच ना. मग अशा एखाद्या भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या नादी लागून हा परमात्मा आम्हाला कळू शकेल का? हे मुख्य तत्व आम्हाला कळू शकेल का? सज्जनो, मला कालच कोणीतरी प्रश्न असा विचारत होता की अशी लोक समाजामध्ये कशी निर्माण होतात. मी त्यांना सहज म्हटलं की जशी मागणी तसा पुरवठा असतो. आजच्या काळामध्ये हा परमात्माच लोकांना नकोय. कोणाला पाहिजे तो थोरला देव. प्रत्येकाला तर शॉर्टकट मधून काही ना काहीतरी प्राप्त करायचंय. बऱ्याच लोकांची कुठली तरी अडली नडलेली कामं त्यांना मार्गी लावायची आहेत. कित्येकांना अनितीने मिळवलेला पैसा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे. कोणाला कुठल्या तरी पोलीस केसचा ससेमरा मागचा सोडवायचा आहे. हे अशा पद्धतीची लोक समाजामध्ये विपुल प्रमाणामध्ये असल्यामुळं, अशी मागणी असल्यामुळं, अशाच मागणींची पूर्तता करणारे भोंदू लोक समाजामध्ये आज गुरुपदावरती आरूढ झालेले दिसतात. अशाच लोकांच्याकडे असा लक्षावधी रुपयाचा पैसा येत राहतो. समर्थ त्यामुळे म्हणतात की ज्याच्यापासून परमात्मा प्राप्त होतो, ज्याच्यापासून थोरला देव प्राप्त होतो, तो गुरु कोणी वेगळाच असतो. असा गुरु जगामध्ये शोधायला गेलं तर लवकर सापडत नाही बरं. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. या जगामध्ये प्रत्येकाला गुरु बनण्याची खऱ्या अर्थाने फार मोठी घाई लागलेली आहे. पण आपला गुरु शोधण्यासाठी जीवाला जी प्रतीक्षा पाहिजे ती त्यांच्याकडे नाही. बघा, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर वयाच्या 12व्या वर्षी गुरु शोधार्थ घरातून बाहेर पडले. त्यांना एकाहून एक दिव्य विभूती या त्यांच्या शोध मोहिमेमध्ये दर्शनार्थ या रूपाने प्राप्त झाल्या. प्रत्येकाच्या चरणी श्री महाराज नतमस्तक झाले. त्यामध्ये अक्कलकोट स्वामी असोत, कलकत्त्याचे रामकृष्ण परमहंस असोत, अनेक सिद्धींनी युक्त असलेले मोठे मोठे संत असोत,
वाराणसीचे तैलंग स्वामी असोत, नैमिषारण्यामध्ये सप्तर्षी ज्या गुहेमध्ये तपश्चर्या करत होते, असे सप्तर्षी त्यांना प्राप्त होत. न जाणे किती मोठ्या मोठ्या विभूतींनी श्री महाराजांना दर्शन दिलं. यापैकी कोणीही श्री महाराजांना सहज आपला शिष्य बनवून घेऊ शकलं असतं, पण प्रत्येकाने श्री महाराजांना पुढची दिशा दाखवली. त्यांना त्यांचा गुरु कुठं आहे अशा दिशेने निर्देशन त्यांनी केलं. सज्जनो, श्री महाराजांच्या या गुरु शोधातून आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्याला खरंच तो राम हवाय, ज्याला तो परमात्मा हवाय, त्याचा सद्गुरू त्याची वाट पाहत असतो. ज्याला विषय हवाय, त्या विषयाची पूर्तता करणारे जगामध्ये तर लक्षावधी गुरु आहे. काय असतं अशा या तथाकथित गुरूंच्याकडं? समर्थ म्हणतात, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. अनेक प्रकारचे त्यांच्याकडे मंत्र असतात. ते मंत्र काही प्रमाणामध्ये तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य देखील तुम्हाला देतात. बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. या अशा मंत्रांच्या आधाराने मनुष्याला त्याच्या अडल्या नडलेल्या कामामध्ये दिशा देखील मिळू शकते. आपण बघतो ना, आजच्या काळामध्ये काळी जादू नावाचा प्रकार आहे. अनेक प्रकारचे मंत्रतंत्र केले जातात. काही हठयोगी लोक अनेक वेळेला रात्र जागून एखादा मंत्र सिद्ध करत असतात. या सगळ्या गोष्टींच्या आधाराने तुम्हाला सामर्थ्य तर प्राप्त होईल, पण ते सामर्थ्य जसं मी तुम्हाला त्या बेडकीच्या आईच्या पोटाची कथा सांगतो त्याप्रमाणे आहे. जो अनंत कोटी पसरलेला परमात्मा आहे तो त्यापेक्षा फार मोठा आहे. या छोट्या छोट्या सामर्थ्यांनी छोटे छोटे प्रश्न सोडवण्याची कदाचित शक्ती तुम्हाला प्राप्त होईल, परंतु तो परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी जी चित्ताची शुद्धता हवी ती मात्र तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. बघा, असे विषयी माणसं श्री महाराजांच्याकडे देखील यायचे. महाराज एकदा गिरनारच्या जंगलातून जात असताना दोन भिल्ल त्यांच्या मागे लागले. त्यांना असं वाटलं की या महात्म्याकडं नेमका कुठला तरी असा मंत्र आहे की ज्याच्यामुळं आपल्याला फार मोठा लाभ होऊ शकेल. म्हणून हे दोन भिल्ल महाराजांच्या मागं चालत चालत निघालेले आणि म्हणतात, तुझ्याकडे कुठला मंत्र आहे तो गपचूप आम्हाला सांग. महाराज म्हणाले, अरे माझ्याकडे कुठला मंत्र आहे? मी एक साधं राम नाम घेणारा त्याचा दीन दास, मी राम नामच घेतो. माझ्याकडे ते म्हणे लोकांना सांगण्यासाठी नाही, तुझ्याकडे कुठला तरी गुप्त मंत्र आहे, तो गुप्त मंत्र आम्हाला सांग. महाराज म्हणाले, हो माझ्याकडे खरंच रामनामाच्या पलीकडे काही नाही. एका टप्प्यावरती अबूच्या पहाडाजवळ ते त्यांना म्हणाले की आता बऱ्या बोलाने तो मंत्र आम्हाला सांगतोस का आम्ही तुला नागपाशामध्ये बांधून टाकू. बघा, ह्या दोन चेल्यांकडे देखील असेच कुठून तरी उधार उसन्नवार केलेले मंत्र होते. बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. नाग निर्माण केले त्यांनी मंत्रातून, आणि या मंत्रातून निर्माण झालेल्या नागांना श्री महाराजांवरती सोडलं. त्यांच्याकडे देखील मोठं सामर्थ्य होतं. त्यांनी आपल्या अशा काही मंत्रांच्या आधाराने अनेक नाग निर्माण केले आणि श्री महाराजांना नागपाशामध्ये बांधून टाकलं. बघा, माझा रामराया देखील मेघनाथाच्या नागपाशामध्ये बांधला गेला होता की नाही? तो प्रत्यक्ष परमात्मा होता, तरी देखील लंकेच्या रणांगणामध्ये या मेघनाथाने नागपाश टाकून रामाला बांधलं. त्याच रामाचा हा दास. या अशा बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता. अशी ही मनामध्ये कामना घेतलेले हे दोन भिल्लांनी श्री महाराजांना नागपाशात बांधलं. महाराज स्वस्थ बसून राहिले. हा प्रत्यक्ष शंकर, त्याला या सर्पांची काय भीती वाटणार? या दोन भिल्लांना वाटू लागलं की आता महाराज नक्की या सर्पांनी करकचून बांधल्यामुळं गुदमरून मरणार किंवा आपल्याला मंत्र सांगणार. परंतु 3 दिवस झाले श्री महाराज स्वस्थपणे डोळे मिटून बसलेले, आणि 3 दिवसानंतर मग महाराज उठले. जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली आणि झटक्यामध्ये एका पहाडावरून त्यांनी स्वतःला झोपून दिलं. सगळे सर्प इतस्ता विखुरले गेले, मारले गेले. हे दोन भिल्ल घाबरले. अरे हा कोण महात्मा आहे? याला आपण एवढ्या नागपाशामध्ये बांधूनही ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती निर्माण झाली नाही. महाराजांच्या जवळ गेले, त्यांच्या पाया पडले, म्हणाले, ही कला कुठली आहे? हे मंत्र कुठले आहेत? महाराज पुन्हा म्हणाले, अरे मी पुनश्च सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. राम नामा इतका दुसरा प्रभावी मंत्र नाही, तो तुम्ही मनापासून घ्या.
सज्जनो, हे या संतांचं, हे या गुरुपदी खऱ्या अर्थाने विराजमान झालेल्या सत्पुरुषाचं लक्षण आहे. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या इतर मंत्रांना स्थानच नाही. किंबहुना रामनामावरती त्यांचा एवढा विश्वास असतो की या रामनामाच्या पलीकडं आणखीन कुठलं साधन करण्याची त्यांना गरजच वाटत नाही. पण आजच्या या विषयी समाजामध्ये, अशा समाजाला विषय प्राप्त करून देण्यासाठी अनेक प्रकारचे गुरु, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, कुठेतरी चेटूक करतील, काहीतरी धात माता, याचा अर्थ कुठले तरी चित्र विचित्र मंत्र, काहीतरी शक्तीचे प्रयोग करत बसतील. या शक्तीच्या प्रयोगाने काही काळ त्यांना ते अडलेलं कार्य पूर्ण झाल्यासारखं देखील वाटेल. परंतु सज्जनो, हा सगळा क्षणिक परिणाम असतो आणि त्यातून आम्हाला पदरामध्ये जे शाश्वत प्राप्त करून घ्यायचंय ते मात्र काही केल्या पडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. पण काय करावं, समाजामध्ये अशा लोकांनाच आम्ही गुरुपदी ठेवलेलं आहे. अशा लोकांचेच आम्ही पाय धरतो की जे आमच्या या अशा चित्रविचित्र मागणं पूर्ण करतील. त्यांना तो मर्यादा पुरुषोत्तम रामाची भक्ती नकोय, त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचं त्यांना चरित्र नकोय. त्यांना स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरून त्या थोरल्या देवाला प्राप्त करण्याची इच्छा नाही. आणि मग अशा गुरूंच्या नादी लागून ते स्वतःला पारमार्थिक समजतात. ही आणखी मोठी या समाजामध्ये चालणारी आपल्याला विसंगती दिसते की आम्ही देखील पारमार्थिक आहोत, आमचे देखील गुरु आहेत. अरे, जो गुरु स्वतःच पोहायला शिकला नाही तो इतरांना काय या भवसागरातून पार नेणार? तुम्ही गटांगळ्या खाणारच, तुम्ही देखील अशा व्यक्तीच्या नादी लागून बुडणारच. मग गुरु या शब्दाचा आपल्याला नीट अर्थ समजून घेतला पाहिजे. जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. जो स्वतः जीवनमुक्त आहे तो खऱ्या अर्थाने गुरु आहे. जीवनमुक्त सत्पुरुषाची काही लक्षणं आहेत सज्जनो. पहिली गोष्ट, तो अत्यंत निशंक असतो. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये अत्यंत निर्भयता असते, त्याला भय नावाची गोष्टच माहित नाही. तिसरी गोष्ट, जो राम आणि श्रीकृष्ण या अशा आराध्य दैवतांचं नित्य स्मरण करतो, चिंतन करतो, त्यांचीच लीला गातो, जो निरंतर मुखाने सर्व साधकांना भगवंताचंच महती सांगतो. चौथी गोष्ट, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. ज्याची वाणी ऐकली असता मनाला एक स्वाभाविक समाधान प्राप्त होतं, एक आनंद होतो. प्रश्न सुटतील न सुटतील माहित नाही, पण त्यांचा एक आधार आपल्याला वाटतो. मन आपलं स्वाभाविकपणे या संघर्षामध्ये देखील स्थिर व्हायला लागतं. असा हा सद्गुरू हा काही वेगळाच असतो, काही विलक्षणच असतो. तो कधी तुम्हाला अशी चेटकी, धातमाता, बहुसाल मंत्रावळी असं काहीही सांगणार नाही. तो साधं सोपं भगवंताचं नाम देईल आणि त्या नामाने तो तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल. तो स्वतः जीवनमुक्त असल्यामुळं अशा जीवनमुक्त सत्पुरुषाच्या हातामध्ये आपण हात दिला असता आम्हाला देखील मुक्तीचे दरवाजे उघडल्यासारखे वाटतात. एक बोजा आपल्यावरचा हा भ्रमाच्या आधाराने जो आम्ही धारण केलेला आहे तो अशा सत्पुरुषाच्या चरणी बसल्यानंतर स्वाभाविकपणे आमच्या अंतरंगामधून कुठेतरी आम्ही ठेवल्यासारखा वाटतो. मन स्वाभाविकपणे शांत होतं, आनंदित होतं, समाधान स्वरूप होतं. आणि हो, त्या अशा सद्गुरूच्याकडे गेल्यानंतर प्रश्न देखील विचारायची इच्छा निर्माण होत नाही. जिथं संसारच विसरला जातो असं हे या सद्गुरूचं स्थान असतं. ते अत्यंत विरळ आहे, दुर्मिळ आहे. जसं आजच्या काळामध्ये या भेसळीच्या जमान्यात कुठलीच गोष्ट शुद्ध स्वरूपामध्ये मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये देखील ही सरमिसळ झालेली आहे. गुरु या शब्दामध्ये नको त्या प्रवृत्तींचा शिरकाव झालाय आणि त्यामुळं शुद्ध सत्व असलेला सद्गुरू हा आपण शोधून आपल्याला प्राप्त होणं हे तसं अत्यंतिक दुर्मिळ आहे. कोणाला सद्गुरू म्हणू नये याची काही लक्षणं समर्थ आम्हाला सांगत आहेत. त्याचं चिंतन आपण
उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.